काम झालं। शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली त्यांनी, म्हणजे आता शिंदे समितीचं पुन्हा नोंदी शोधायचं काम सुरू आहे। म्हणजे मराठ्यांसाठी ही लय आनंदाची गोष्ट आहे की पुन्हा नोंदी शोधायला सुरुवात जर झाली आणि आणखीन 10-20 लाख जर नोंदी निघाल्या तर खूप मराठ्यांचं कल्याण होणार। खूप 1 वर्षात 10-20 लाख नोंदी बी शोधल्या, मराठ्यांचं खूप कल्याण होणार। हे मराठा समाजाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे। उपस्थित करणाऱ्याला कामच नाही ना, मराठ्याचंच उपस्थित करायला आहेत फक्त त्यांचं मात्र किती का खायना, त्यांना वरबडून खायला चालतं। आम्हाला सारथीला पैसे दिले की द्या आम्हाला बी, आम्ही तुम्हाला किती दिले विचारलं का आत्तापर्यंत? मराठ्यांना काय दिलं लगेच आम्हाला द्या, ती सिस्टमच आहे त्यांची। तुम्ही आमके झाल्यावर काय करायचं आणि तमके झाल्यावर काय करायचं, मग तुम्ही झालात ना, आता काय करायचं, आरक्षणाचं तुम्हाला खाल्लं ना 60-70 वर्ष, बस झालं मग असं म्हणल्यावर खाल्लंच ना। आता राव खाऊन द्या ना दुसऱ्याला, आता करा ना मोठं, म्हणजे आरक्षण सोडून सगळे आता खाऊन द्या, आता ज्यांना नाही त्यांना। तसं नसन जमत, तसं लगेच गोड लागत नाही, लगेच गरीब होती ती तवा मागाशीत म्हणतात आम्ही, लगेच तवा लगेच गरीब होते ती। म्हणजे यांची सिस्टम दुटप्पीपणाची, मराठ्यांची विरोधी भूमिका आहे। मराठ्यांचे लेकरं सुखी समाधानी दिसले नाही पाहिजे, तेही उच्च शिक्षणात गेले पाहिजेत, ही भूमिकाच नाही आहे त्यांची, ती आम्ही घालतोय। यांनी हे किती जळाले, मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन होणार, मराठ्यांचे प्रश्न सोडायला ताण नाही राहणार, आणि मराठा समाजाची राज्य मंत्रिमंडळाची उपसमितीसुद्धा राहणार। कोणत्या बाबत? सगळ्या चॅनलला आले, बिना चर्चेचं कसं देतील? पण काल विखे पाटील यावर काहीच माध्यमांना न बोलता निघून गेले, भूमिका स्पष्ट करत नाही, तुम्ही म्हणताय चर्चा झाली। हा बघ, आम्हाला त्यांच्याकडून जी माहिती मिळाली मी तुम्हाला सांगून टाकली, त्यांच्याकडूनच माहिती मिळाली, त्यांच्या माणसाकडून आम्हाला, की बलिदान गेलेल्या मराठा आरक्षणासाठी कुटुंबासाठी आपण निर्णय MIDCचा केला आहे, विद्युत महामंडळाचा सुद्धा लगेच करतोय आम्ही, ही एक विषय त्यांनी क्लिअर केला। केसेसच्या संदर्भातले निर्देश आम्ही दिले, सगळ्या माहिती आम्ही मागवायला लागलो तरच आम्हाला काम करता येईल म्हणे, समजा घेतलं। आणि तेही बरोबर आहे ना, त्यांना माहीत पाहिजे कोणत्या केस कुठं आहेत, काय आहेत। आम्ही जर नुसतंच म्हणलो केस मागे, आपण त्यांना माहीत पाहिजे ना काय घ्यायची कुठं, म्हणून ते आता ती माहिती घ्यायलेत, ते एक काम झालं। शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली त्यांनी, म्हणजे आता शिंदे समितीचं पुन्हा नोंदी शोधायचं काम सुरू होईल। म्हणजे मराठ्यांसाठी ही लय आनंदाची गोष्ट आहे की पुन्हा नोंदी शोधायला सुरुवात जर झाली आणि आणखीन 10-20 लाख जर नोंदी निघाल्या तर खूप मराठ्यांचं कल्याण होणार आहे। खूप 1 वर्षात 10-20 लाख नोंदी बी शोधल्या, मराठ्यांचं खूप कल्याण होणार आहे। हे मराठा समाजाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे, ही आपल्यासाठीची चांगली गोष्ट आहे। आणि मंत्रालयाची सुद्धा चर्चा झाली, फक्त आता ते आचारसंहितेमुळं काहीतरी होतं वाटतं, घोषणा करता येणार का काय, काहीतरी त्यांचं असं होतं काहीतरी प्रॉब्लेम। आणि 58 लाख नोंदी ज्या आहेत त्याच्या संदर्भात आता त्यांनी शिबिरं घेण्याचे निर्देश दिले सगळीकडं, की 3 महिन्याच्या आत हे पूर्ण करायचं आहे काम। मग आता आजपासून ते सुरू झालं, मग आता किती नोंदी, किती प्रमाणपत्र, आता घरापर्यंत जायचं सांगितलं आहे त्यांना। मग आता ते घरोघरी जाऊन अभियान होईल, त्याच्यात सगळे त्यांच्या कुटुंबाशी अधिकारी चर्चा करतील आणि त्या स्तरावरती कुणबी प्रमाणपत्र 58 लाखाच्या बद्दल निघतील। 6वा विषय राहिला हैदराबाद गॅझेटियरचा, तर त्या संदर्भात आता निर्देश आज निघते वाटतं, किंवा रात्री निघाले असते उशिरा, ते जरा आमच्याकडंच इकडं थोडं काही दुरुस्ती आहेत का पुन्हा, यासाठी अभ्यासकच 10 वाजेपर्यंत इथं सुरू होतं, त्यामुळं थोडा त्याला वेळ होऊ शकतो किंवा आज होऊन जाईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।